तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतरच मला ज्ञान बी ह्याच्यातलं भेटलं आणि प्रोत्साहन भेटलं की बाबा ठीक आहे, सत्य मार्गदर्शन भेटतंय आपल्याला. तर मग ती अगोदरच केलेलं होतं. आता पण मग आता तुमचं म्हणणं आहे की जी 3 इंचीची पाईपलाईन तुम्ही जमिनीत केली आहे, हा जमिनीत त्यालाच तुम्ही छिद्र पण पाडून ठेवलंय. छिद्र पाडून SMMचा पाईप झाडाच्या पहिलं जे झाड येते त्या झाडापाशी नेऊन सोडलेला आहे. आता हा पाईप न्यायचा आणि त्याला आता हिच्यात अजून एक अडचण काय झाली की मुख्य पाईपलाईनला कधीच छिद्र पाडायचं नसतं. आता ती जी 3 इंची पाईपलाईन तुम्ही केली ना, ती साधारण 25 ते 30 वर्ष तुम्हाला साथ देणार होती. आता हे छिद्र पाडल्यामुळे काय झालं की ती 5-6 वर्षात तुम्हाला बदलावी लागेल. आणि आता तांत्रिकदृष्ट्या अजून चुकी काय झाली की तुमच्या ठिबकसाठी जी सबलाईन आहे ती 3 इंचीची वापरली गेली. हो, हरकत नाही, आता जे झालंय ते झालंय. काही इलाज नसतो, शिकायचे बी पैसे द्यावेच लागतात, त्यातला हा एक भाग आहे. तर आता तुम्ही फक्त नळ्या आमच्याकडनं घ्या आणि त्याला जॉईन करा.